नमस्कार सर्वांना. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत बऱ्याच जिल्ह्यामध्ये हजारो उमेदवारांची नियुक्ती झाली होती आणि ती नियुक्ती केवळ 6 महिन्यासाठी करण्यात आली होती. याची आपल्या सर्वांना जाणीव आहे. हा व्हिडिओ पाहणाऱ्यांपैकी काही जण त्यामधलेही असतील जे या योजनेअंतर्गत सध्या सेवेचा लाभ घेत आहेत. परंतु जसं की सरकार बदललं तसं जवळपास आजवर 4 जिल्ह्यांमध्ये या प्रशिक्षणार्थी मागणी केलेली आहे की आम्हाला कंटिन्यू करण्यात यावं आणि काही अटींपासून आम्हाला मुक्तता देण्यात यावी. आणि याच्यावरती शासनाने कडक पावलं उचललेली आहेत. थोडी आनंदाची बातमी की दुःखाची बातमी मला माहित नाही, परंतु ह्याच्यावरती एक ठोस भूमिका शासनानं घेतलेली आहे ती म्हणजे लाडका भाऊ योजना सध्या बंद करण्यात येणार आहे. वास्तविक पाहता जे प्रशिक्षणार्थी म्हणून 6 महिन्याच्या तांत्रिक पद्धतीवरती म्हणजे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवरती जे जॉईन झाले होते त्यांना 6 महिनेच जॉबवरती कंटिन्यू करण्यात यावं असे आदेश देण्यात आलेले आहेत. आणि ते आदेश आता जवळपास प्रत्येक झेडपीनुसार देण्यात आलेले आहेत. आणि यांचे जर कार्यकाल 6 महिन्यापेक्षा जास्त होत असेल तर त्यांची ऑनलाईन हजेरी घेऊन त्यांचं ते डॉक्युमेंटेशन करायला सांगितलेलं आहे. परंतु 6 महिने जास्त होणार नाही याची जबाबदारी स्थानिक ते जे व्यवस्थापन आहे जिथे जिथे असे प्रशिक्षणार्थी काम करत आहे त्यांची असणार आहे. जर यांनी 6 महिन्यापेक्षा जर जास्त काम केलं तर तात्काळ यांची सेवा समाप्ती करण्यात यावी असंही या आदेशाचा म्हणणं आहे. थोडक्यातच काय तर मित्रांनो, तुमच्या भावनांशी आम्ही सहमत आहोत की तुम्ही शासनासाठी मदत केलेली आहे. मग ते शिक्षक असो किंवा कोणत्याही आस्थापनामध्ये काम करणारे उमेदवार असो, परंतु तुम्ही हे लक्षात घ्या, एकदा जर अशी कंत्राटी पद्धत असेल किंवा अशी प्रशिक्षणार्थींना घेऊन त्यांना जर कंटिन्यू करण्याचा पायंडा जर सरकारने पाडला तर राज्यातील ज्या कायमस्वरूपी नोकरी आहेत त्या बंद होतील. आणि अशाच पद्धतीने जसं आपण पाहतोय की मेट्रोमध्ये पाहतोय, रेल्वेमध्ये पाहतोय, बरेच अशा तुम्हाला पाहायला भेटतील. बीएमसी मध्ये घ्या, पीएमसी मध्ये भेटेल, ते नोकर घेतात किंवा स्वीपर्स घेतात. सेकंड लेवल, थर्ड लेवल, फोर्थ लेवलचे जे कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते त्यांना अशीच कंत्राटी पद्धतीने केली जाते. आणि त्याचमुळे जी कायमस्वरूपी भरती आहे ना ती होत नाहीये. आणि त्याच्यामुळे जरी ही जे प्रशिक्षणार्थी आहेत जे आंदोलन करत आहेत, विशेषतः शिक्षक, आमचं टीईटी नसलं तरी टीईटीची अट शिथिल करा आणि आम्हाला शिक्षक म्हणून घ्या. म्हणजे तुम्ही थोडासा विचार करा, आपल्या राज्यामध्ये जर 3.5 लाख उमेदवार जर टीईटी देत असतील तर आज ते टीईटी देणारे तर बेरोजगार किती असेल. टॅट परीक्षा 2022 मध्ये जवळपास 2.5 लाख 2,63,000 उमेदवारांनी दिलेली आहे. मग हे एलिजिबल असताना जर अशी मागणी करून जर शासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न कोणीही करत असेल तर ते मात्र चुकीचं आहे. आणि याच्या विरुद्ध शासनानेच निर्णय घ्यायला हवा. कारण मित्रांनो, आता जरी तुम्हाला असं वाटत असेल की आम्हाला कंटिन्यू करण्यात यावं, आम्ही शासनाची सेवा केलेली आहे, परंतु बाकीच्यांनी करायचं काय? त्यांनी स्पर्धा परीक्षा देत आहे, वाट पाहत आहेत आणि सरकारनं अशाच पद्धतीने कंत्राटीकरण सर्वच विभागाचं करणार आहे. आणि तुम्ही जर अशी मागणी केली तर जे काही आपल्या हक्काच्या नोकऱ्या आपल्या बांधवांना भेटणार आहेत ते आतापासूनच शिरल्या जातील. आणि म्हणूनच शासनाला सुद्धा याची जाणीव आहे. बऱ्याच संघटना आहेत याच्यासाठी काम करत होत्या की कायमस्वरूपी भरती करण्यात यावी. आणि मित्रांनो, आता त्याच्या पद्धतीने कायमस्वरूपी भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे. कारण त्यांना सेवा समाप्तीचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि जर दिले नाही तर मात्र त्यांची सेवा ही समाप्त होणार आहे आणि त्याला समस्या होतात असतील. थोडक्यात काय तर मित्रांनो, थोडासा पेशन्स ठेवा. भरती येत आहे, भरतीमध्ये जॉईन व्हा आणि ऑफिशियल सरळ मार्गाने तुम्ही जर नोकरीमध्ये येतो तर तुमच्या आयुष्याचं कल्याण होणार आहे, आपल्या शिक्षकांच्या आयुष्याचं सुद्धा कल्याण होणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने सहकार्य करा. या गोष्टीसाठी आंदोलन करून काही मिळणार नाहीये. कारण जेव्हा तुम्हाला नियुक्ती देण्यात आली होती तेव्हा केवळ टेम्पररी प्रशिक्षणार्थी 6 महिन्यासाठी देण्यात आली होती, हे विसरू नका. आणि याच निर्णयामुळे शासनाने अक्षरशः सर्वांना एक मोठा बडगा भरलेला आहे. अशा पद्धतीने काम करत आहे आणि ती शोकांतिक आहे आणि याच्यावरती विचार तितकंच गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं शालेय शिक्षण विभाग याच्यावरती विचार सुद्धा करत आहे.
त्याच पद्धतीने बाकीचे विभाग सुद्धा करत आहे आणि प्रशिक्षणार्थींच्या मागणीला एक जवळपास एक चांगलीच चक्रात या निर्णयाद्वारे बसलेली आहे. थोड्या दिवसात जे प्रशिक्षणार्थी वेगवेगळ्या आस्थापनेमध्ये काम करतात त्यांना सुद्धा तिथून लवकरच पायउतार केलं जाईल. आणि याच विषयावरती आपण एकदा लाईव्ह सुद्धा घेतलं होतं जेव्हा या संदर्भात मोर्चा निघाला होता नांदेडला या संदर्भात त्यावेळेस. आणि आता आपण पाहतो की लातूरला सुद्धा मोर्चा निघालेला आहे मित्रांनो. आणि त्याचा आता म्हणजे एक तर सक्सेसफुल लढाई कंप्लीट होते. आपली एखाद्या व्यक्तीबद्दलची लढाई नाही पण तो हक्काच्या नोकरीसाठी म्हणजे कुठलीही नोकरी असेल त्याच्यासाठी लढाई आहे आणि त्याला आपल्याला यश मिळत आहे. आणि हेही नसेल थोडं त्या पद्धतीने स्टे कनेक्टेड अशाच महत्वपूर्ण आणि इम्पॉर्टंट माहितीसाठी चॅनलशी जोडत राहा आणि सगळ्यांपर्यंत नक्की पोहोचवा. स्टे कनेक्टेड. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे व्हॉट्सअप चॅनलची आणि टेलिग्राम चॅनलची. जॉईन करा. आपण हक्काची नोकरी मिळवून देण्यासाठी आणि शिक्षकांची विशेषतः हक्काचा प्लॅटफॉर्म या चॅनलच्या माध्यमातून या फॅमिलीच्या माध्यमातून बनवत आहोत आणि तो रिझल्ट होईल.